कंसात 2⁻⁴ कंसाचा घन अधिक 5⁻⁷ कंसाचा घात 0 छेदात 3चा वर्ग कंसाचा घात 1/2. आता आपण काय पाहिलेलं आहे घातांकाचा नियम. जेव्हा कंसात एखादी संख्या असेल आणि कंसाचा घात असेल तर घातांचा गुणाकार होतो. याचा छेद काही नाही म्हणजे 1 आहे. मग याचा गुणाकार केला तर काय येतं 2/3 कसा आला 3/3 3 अधिक आता इथे देखील 5चा घात घातांचा गुणाकार 7 आणि 0चा गुणाकार 7 0 0 छेदात 3चा घात याचा छेद काही नाही म्हणजे 1 आहे. कंसाचा घात आणि कंसातल्या संख्येचा घात आहे. घातांचा गुणाकार बे1 2/2 इथपर्यंत समजलं. आता पुढे पहा काय होणार. बे1 हे कटला 3 2चा घात 1 अधिक 5चा घात 0 छेदात 3चा घात 1 हे उत्तर आलं. आता पुढे कोणत्याही संख्येचा घात जर 1 असेल तर त्याची किंमत असते तीच संख्या. कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्याची किंमत येते 1 आणि कोणत्याही घात संख्येचं जर 1 असेल तर त्याची किंमत येते. मग करा आता 2 आणि 1 3 छेदात 3 उत्तर आलं 3/3 म्हणजेच 1.